आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। यू नो व्हॉट ग्रॅनी आजी, ऋषी आणि ती गावच्या पास भांडत होते आणि फर्स्टली ते पाहून मला एवढा राग आला ना, बट देन आय रिअलाइज मला राग काय येतोय, मला तर हेच पाहिजे होतं, त्या दोघांचं भांडण व्हावं, हेच तर मला पाहिजे होतं। सो मी तर खुश होते, पण मला एक गोष्ट नाही कळत आहे, तो ऋषी त्या गावच्या मागे एवढा का जातोय? ती कशी आहे? आणि आता ना तू खूप बरं केलंस, उद्या ती गर्ल विल गेट एंगेज्ड विथ दॅट गाय, साखरपेढा होणार। पेढा? साखरपेढा नाही ग, साखरपुडा असतो। कुठे हो ग्रॅनी आजी? बर बर, म्हणजे आता ती मुलगी लग्न होऊन परदेशात निघून जाणार। तुला माहितीये का, तिची आई मात्र गावभर फिरते आनंदाने नाचत, माझ्या लेकीचं लग्न ठरलंय आणि ती परदेशात जाणार आहे म्हणून। तिला काय माहित, तिच्या मुलीचं लग्न मी अशा माणसाशी ठरवलंय ज्याचं पहिलं लग्न झालंय। नोकराणी म्हणून घेऊन जातोय तो तिला तिकडे परदेशात। माझ्या अनिका बेबीशी जो कोणी पंगा घेईल त्याला मी काय अशीच सोडेन काय? यू आर द गोट ग्रॅनी आजी, द गोट। गोट म्हणजे बकरी? गोट म्हणजे काय? अगं मी हिच्याशी एवढी चांगली वागते तरी देखील ही मला हे असं काहीतरी बकरी बकरी म्हणते। अगं नाही गाई, गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, GOAT। दॅट मीन्स यू आर द ग्रेटेस्ट। बरं बरं, ठीक आहे, चालेल चालेल चालेल। आणि तसं अनु बेबी, आता तू त्या मुलीचा अजिबात विचार करायचा नाही, कळलं तुला? आणि मी काय म्हणते, मुंबईला गेल्यानंतर मी ऋषीच्या आईशी बोलेन ना दोघांबद्दल, काय वाटतं आई तुला? हा, म्हणजे मीही बोलणार आहे नयनताराशी, पण तिला काही असं हलक्यात घेऊन चालणार नाही, इतक्या सहजासहजी ती काही तयार होणार नाही। पण माझ्या अनुबेबीसाठी मात्र मी तिला मनवेनच। काय म्हणतेस? लव यू ग्रॅनी आजी, लव यू लॉट। मी? हो तू पण घे ग, तिलाही घे। अरे वा, सगळे खुश दिसतात आज, काय भानगड काय, मला पण कळू दे की। आता भानगड म्हणजे काय असं काय नाही, असंच आपलं असंच। बरं, ते झालं का तुमचं व्यवहाराचं सगळं काही बोलणं झालं का? हो, ऑलमोस्ट सगळं डन आहे, काही गोष्टी आहेत त्या हळूहळू होतील। बर, बाय द वे, उद्या आपल्याला लवकर निघावं लागेल कारण मुंबईत माझ्या काही मीटिंग्स आहेत। ओके, गुड नाईट। मॅडम, कमळीच्या आईनं साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू केल्या। उद्याच्या उद्या साखरपुडा होईल, पण साखरपुडा व्हायच्या आधीच ती जमीन त्या पोरग्याच्या नावावर होईल, आणि एकदा का त्या पोरग्याच्या नावावर ती जमीन झाली की जमीन ती तुमच्या नावावर झाली असं समजा। लवकरात लवकर ही जमीन माझ्या ताब्यात राहायला हवी होती, म्हणजे मग मला माझ्या रिसॉर्टचं काम सुरू करता येईल। अहो, ते सगळं बघायला मी हाय की मॅडम, फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या डोक्यावर। या वेअर इज माय ऋषी? ऋषी येईल ना त्याच्या बाईक वरून नंतर। ओके, चला सगळ्यांनी बसा गाडीत। चलो। ऋषी, तू जे काही करायला निघालायस ना ते लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि तू इथं पोहोचू देस। हे सगळं जर मॅडमना कळलं ना तर खूप अवघड होऊन बसेल। ये रे बाबा ऋषी, लवकर ये। तुझ्यापासून दूर जाण्यापूर्वी माझा जीव जावा। बाबा, काय होतंय तुम्हाला? या या, बसा तुम्ही, या, सावकाश सावकाश बसा। हे घ्या।
तुम्ही ठीक आहात का आबा की डॉक्टरकडे जाऊयात? अरे नाही नाही, हे शेतच माझा डॉक्टर आहे. आबा नमस्कार, मी ऋषी इनामदार. आय डोंट नो तुम्ही मला ओळखता की नाही, पण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणून आलोय मी. मी बघितलंय तुला. बोल, काय सांगायचं आहे? आबा तुमच्या कमळीचं लग्न थांबवा. हवंय लग्न म्हणजे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्लॅन आहे. काय म्हणायचंय तुला? आबा मला वाटलं होतं कमळीला मुंबईला जायचंय, शिक्षण घ्यायचंय, लग्न वगैरे कुठे आलं मध्येच. म्हणून मी निंगी आणि बंड्या गेलो त्या मुलाच्या घरी आणि त्यांना सांगितलंय लग्न तोडायला. कमळी माझ्यावरच चिडली. तिला माहिती नाहीये खरं काय आहे ते म्हणून. आबा हे सगळं तुमची जमीन मिळवण्यासाठी सुरू आहे. आणि बरं, त्या मुलाची एक बायको ऑलरेडी दुबईमध्ये आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवून लपवल्या गेल्यात तुमच्यापासून. फक्त आणि फक्त तुमची जमीन मिळवण्यासाठी आहे हे सगळं. हुंड्यामध्ये तुमची जमीन मागून त्याच्यावरती रिसॉर्ट बांधायचंय त्यांना. त्यांना कमळीच्या आयुष्याशी, तिच्या भविष्याशी काही घेणं देणं नाहीये. गेले काही दिवस बघतोय मी, तू अशी नाही तशी कमळीची मदत करतोयस का? कारण आहे तिची हुशारी. खूप मेहनती आहे, खूप हुशार मुलगी आहे ती. आणि खूप कमी लोकांच्यात हे असे एवढे गुण असतात. आता बघा ना, एवढ्या सगळ्या अडचणी आहेत तिच्या मागे, पण तरीही ती धडपड करते स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हुशार आहे, टॅलेंटेड आहे ही मुलगी. आणि अशा मुलीने तिचं शिक्षण पूर्ण करावं हा एवढाच माझा हेतू आहे. आणि मी 4 दिवसाचा पाहुणा आहे या गावात. त्यामुळे आपल्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी करावी, एवढंच. बरं, मी आजच मुंबईला परत चाललोय. तर जाता जाता एक शेवटचा प्रयत्न म्हणून तुमच्याकडे आलो. प्लीज आबा, आयुष्याचा प्रश्न आहे कमळीच्या, म्हणून रिक्वेस्ट करतोय की हे लग्न थांबवा. बाकी तुम्ही ठरवा. आणि हे घ्या, ह्याच्यावर माझं नाव आणि नंबर लिहिलेला आहे. तुम्हाला कधी कसलीही गरज वाटली तरी प्लीज मला फोन करा. अजिबात संकोच करू नका. पाया पडतो. जो दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतो त्याच्या भल्याचा विचार देवच करतो. येतो. आई तुळजाई, आमच्या मत्तीसाठीच तू या पोराला धाडलेस. आता मला काय बी करून कमळीचं लगीन मोडायलाच पाहिजे.